आणि आता काही इतरही महत्त्वाच्या बातम्या बघूया। अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधील वाद आता संघर्षाला पोहोचलाय, कारण दहशतवादी संघटना टीटीपीनं थेट पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना चॅलेंज दिलंय। पाकिस्तानच्या स्कोटा शहरात मर्द असाल तर तुम्ही इथे येऊन दाखवा, असं चॅलेंज टीटीपीच्या कमांडरनं दिलंय। बघूया त्यावरचा एक खास रिपोर्ट। टीटीपीचं पाक लष्कर प्रमुखांना चॅलेंज। हिम्मत असेल तर आमचा सामना करा। आपने वाकई जो है अपनी माँ का दूध पिया है तो हम इंशाल्लाह कोहाट आएंगे। फिर आप इतनी सी जो है मेहरबानी करें कि जो आम फौजियों को आप भेड़ बकरियों की तरह बेचते हो, इनके बजाय आप खुद भी आया करें। गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे। या संघर्षात अनेक दहशतवादी ठार केल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता। यामध्ये तहरीके तालिबान पाकिस्तान या दहशतवादी गटाचा प्रमुख नूर वली महसूदला ठार केल्याचाही दावा केला होता। मात्र टीटीपीनं हा दावा फेटाळत महसूद जिवंत असल्याचा व्हिडिओ जारी केलाय। या दाव्यानंतर टीटीपीच्या प्रमुखानं पाकिस्तान विरोधात उघडपणे संघर्षाची घोषणा केली आहे। त्यामुळे पाकिस्तान आणि टीटीपी मधील संघर्ष आता पुन्हा वाढलाय। त्यामुळे पाकिस्तान आणि टीटीपी यांच्यातील तणाव पुन्हा वाढलाय। त्यामुळे मोठ्या संघर्षाची भीती निर्माण झाली आहे। टीटीपीचा कमांडर काजिमनं एक व्हिडिओ रिलीज करत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना थेट चॅलेंज दिलाय। हिम्मत असेल तर आमचा सामना करा, मैदानात या, असं चॅलेंज असीम मुनीर यांना दिलाय। आप मर्द है कि अगर आपके सीने में मर्द का दिल है, आपने वाकई जो है अपनी माँ का दूध पिया है तो हम इंशाल्लाह कोहाट आएंगे। फिर आप इतनी सी जो है मेहरबानी करें कि जो आम फौजियों को आप भेड़ बकरियों की तरह बेचते हो, इनके बजाय आप खुद भी आया करें, ताकि हम आपको जंगों का मजा चखाए, ताकि हम आपको ये बताएं कि जंग कैसी लड़ी जाती है। टीटीपीनं गेल्या काही दिवसात खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये अनेक हल्ले केले, ज्यात पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेले। टीटीपीचा कमांडर काजिमनं असीम मुनीर यांना पाकिस्तानच्या कोहट भागात येण्याचं चॅलेंज देखील दिलंय। कोहट हे पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा या प्रांतातील एक महत्त्वाचं शहर आहे। भौगोलिक, लष्करी आणि सांस्कृतिक दृष्टीनं कोहट हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। कोहट हे शहर पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम भागात आहे। कोहट अफगाणिस्तानच्या सीमेपासून देखील जवळ असल्यामुळे अत्यंत संवेदनशील मानलं जातं। कोहटमध्ये पाकिस्तान सैन्याचे अनेक तळ आहेत। तहरीके तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं कोहट सारख्या भागात मोठा प्रभाव निर्माण केला। इतकंच नाही तर अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असल्यामुळे घुसखोरी, हल्ले आणि लष्करी कारवाया वारंवार घडत असतात। तहरीके तालिबानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातला सिनियर कमांडर काझिम हा पाकिस्तानसाठी एक मोठा खतरा घेऊन येतोय। मुळातच 8 ऑक्टोबरला टीटीपीच्या दहशतवाद्यांनी जो जोरदार हल्ला पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये केला होता, त्यामध्ये 22 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करण्यामध्ये त्यांना यश मिळालं होतं। आणि जरी पाकिस्तानचं लष्कर म्हणत असलं की त्यामध्ये फक्त आमचे 11 सैनिक मारले गेले, तरी सुद्धा प्रूफच्या अनुसार त्या ठिकाणी टीटीपीचा हा सिनियर कमांडर काझिम यानं वेगवेगळ्या प्रकारची पाकिस्तान लष्कराची वाहनं, त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित शस्त्रास्त्र ही व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रूफच्या माध्यमातून सगळ्या जगाच्या समोर ठेवली होती। मुळातच यामधून स्पष्टपणे दिसून येतं की टीटीपीचा हा सिनियर कमांडर पाकिस्तानच्या लष्करासाठी मागच्या काही काळामध्ये कर्दन काळ त्या ठिकाणी ठरतोय। आणि म्हणूनच 21 ऑक्टोबरला पाकिस्तानच्या लष्करानं तब्बल 10 करोड पाकिस्तानी रुपयांचं एक प्रकारे इनाम या काझिम या टीटीपीच्या सिनियर कमांडरची माहिती देणाऱ्याला त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे। टीटीपीचा कमांडर काझिमवर कोट्यवधी रुपयांचं बक्षीस आहे। खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारकडून काझिमवर 10 कोटी रुपयांचं बक्षीस आहे। काझिमवर पाकिस्तानच्या सैन्यातील एक लेफ्टनंट कर्नल आणि मेजरच्या हत्येचा देखील आरोप आहे। कुर्रम जिल्ह्याचा उपायुक्त जावेदुल्ला महसूद यांच्या हत्येतही सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता। मागच्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्करानं अशा प्रकारची घोषणा केली होती की आम्ही अफगाणिस्तानमध्ये घुसून टीटीपीचा म्होरक्या महसूद याला ठार मारण्यामध्ये यश मिळालं होतं। परंतु पाकिस्तानचं लष्कर हे धादांत खोटं बोलतोय, हे जगासमोर आलेलं आहे। कारण आता सुद्धा महसूद हा जिवंत आहे आणि टीटीपीच्या वेगवेगळ्या कारवाया करण्यासाठी तो समर्थ आहे।
टीटीपीचा म्होरक्या तर सोडाच, पण सिनियर कमांडर काझमी याला सुद्धा जे आहे कंट्रोल करण्यामध्ये पाकिस्तानचं लष्कर हे पूर्णतः नाकाम होतंय. एवढंच नाही तर टीटीपीचा हा सिनियर कमांडर पाकिस्तानच्या लष्कराला सरळ सरळ ललकारतोय आणि पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याच्या मर्दानगीविषयीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण करतोय आणि तरी सुद्धा पाकिस्तानचं लष्कर काहीच करू शकत नाही. गेल्या काही दिवसात टीटीपीनं पाकिस्तानच्या विविध भागात दहशतवादी हल्ले केले. याशिवाय अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरूच आहे. तुर्की आणि कतारनं युद्धबंदीसाठी प्रयत्न केले, पण युद्धबंदी काही झाली नाही. गेल्या काही काळात टीटीपी पाकिस्तानसाठी मोठा धोका बनलाय. आता असीम मुनीर टीटीपीनं दिलेल्या चॅलेंजला कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.